Today we see exercise 1.2. First example second example. The radius of a circle is 9 centimeter. Find the length of an arc of this circle which cuts off a chord of length equal to length of a radius. काय दिलेलं आहे? The radius of a circle is 9 centimeter. सर्कलची रेडियस 9 सेंटीमीटर दिलेलं आहे, म्हणजे आर आपल्याला 9 सेंटीमीटर दिलंय. फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क. आर्कची लेंथ काढायची ऑफ दिस सर्कल which cuts off a chord of length equal to length of radius. म्हणजे कॉर्ड आहे त्या कॉर्डची लेंथ सुद्धा किती आहे? लेंथ ऑफ रेडियस आहे. म्हणजे आर आहे, हे सुद्धा आर आहे, आणि एवढी जी लेंथ आहे ती सुद्धा किती आहे? आर एवढी लेंथ आहे. मग आपल्याला हे आर्कची लेंथ फाइंड आउट करायची. ह्या आर्कची लेंथ म्हणजे एस काढायचं. मग हा कोणता ट्रायंगल होईल? सपोज हा ओ ए बी ट्रायंगल आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल नाही. मग इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर हा थिटा किती येणार आहे? 60 डिग्री येणार. मग देअरफॉर हियर लेंथ ऑफ आर्क इक्वल टू रेडियस ऑफ ए सर्कल आहे. लेंथ ऑफ आर्क length of chord equal to radius of circle. Therefore in figure triangle OAB is equilateral triangle. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. देअरफॉर थिटा काय येणार आहे? 60 डिग्री. आणि आपल्याला आर्क लेंथ काढायचं आहे किंवा एरिया ऑफ सेक्टर काढण्यासाठी थिटा हा रेडियन मध्ये पाहिजे. मग रेडियन मध्ये कन्वर्ट करू आपण. 60 × π/180 डिग्री हे रेडियन मध्ये कन्वर्जन होणार. π/3 रेडियन येणार. आणि आर माहिती आहे. देअरफॉर काय येणार? लेंथ ऑफ आर्क एस इक्वल टू काय? आर × थिटा. हा फॉर्म्युला आहे. आर किती आहे? 9 आणि थिटा किती आहे? π/3. मग 3 ने डिवाइड करता येईल 9 ला. 3 पाय हे सेंटीमीटर मध्ये येणार. पायची व्हॅल्यू टाकली 3.14 तरी चालेल किंवा असं आन्सर ठेवलं तरी चालेल. 3 पाय सेंटीमीटर एवढं काय येणार आहे? लेंथ ऑफ ए आर्क आहे. हे झालं सेकंड एक्झाम्पल. आता थर्ड एक्झाम्पल पाहू आपण. थर्ड नंबरचा एक्झाम्पल. फाइंड द अँगल इन डिग्री subtended at the center of a circle by an arc whose length is 15 centimeter. If the radius of the circle is 25 centimeter, find the angle in degree subtended at the center of a circle by an arc whose length is 15 centimeter. आर्कची लेंथ आपल्याला दिलेली आहे 15 सेंटीमीटर. म्हणजे सपोज आता ही ए बी आर्क दिलेला आहे, त्याची लेंथ दिलेली आहे आपल्याला. हे किती आहे? 15 सेंटीमीटर आहे. एस इक्वल टू आणि रेडियस सुद्धा दिलेली आहे. रेडियस किती आहे? 25 सेंटीमीटर. आर दिलेला आहे आपल्याला. सपोज हे किती आर्क कोणते? ओ ए बी आर्क आहे. ओ ए बी हे सेक्टर आहे आणि ए बी काय आहे? लेंथ ऑफ ए आर्क. आर किती आहे? 25 सेंटीमीटर. आपल्याला थिटा काढायचा आहे आणि एस किती दिलेला आहे? 15 सेंटीमीटर आणि थिटा काढायचा. वी हॅव काय फॉर्म्युला आहे? थिटा इक्वल टू आर एस इक्वल टू आर × काय? थिटा. हा फॉर्म्युला आहे. मग व्हॅल्यू टाकू आपण. 50 एस 15 आहे. हे रेडियस माहिती आपल्याला आणि × थिटा. देअरफॉर थिटा इक्वल टू काय येणार? 15 काय? 25. 15/25 म्हणजे 5 ने भाग जातो. 3/5 येणार. हे रेडियन मध्ये येणार. आणि 1 रेडियन इक्वल टू काय? आपल्याला अँगल हा डिग्री मध्ये विचारलेला आहे. मग 1 रेडियन इक्वल टू काय आहे?
मग 180 अपॉन पाय काय डिग्री आहे, एवढं येतं. मग याला मल्टिप्लाय करता येईल, डिग्रीमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं. देअरफॉर थीटा इक्वल टू 3/5 इंटू 180 अपॉन पाय. हे कशामध्ये कन्वर्जन होणार, डिग्रीमध्ये कन्वर्जन होणार. मग 5 ने भाग देता येईल. 3 इंटू किती होतं, 5चा भाग जाईल, खाली किती राहतं 3 आणि 6चा भाग जाईल आपण काय पाय. हे डिग्रीमध्ये येणार. आणि 3 6 18, 1 कॅरीवर, 3 5 15 आणि 1 6 येतं. कितीचा भाग जातो, हा इथं 3चा भाग जातो. 3चा भाग होतो. 3 6 18, 1 कॅरीवर, 3 3 9 आणि 1 10, 108 अपॉन पाय. हे डिग्रीमध्ये येणार. असंच ठेवलं तरी चालेल. आणि किंवा मग पायची व्हॅल्यू तुम्ही टाकू शकता. 3.14 टाका, नाही तर 22/7 टाका. मग हे जे कॅल्क्युलेट आहे आपल्याला हे लॉगने कॅल्क्युलेशन करता येईल, किंवा असंच आन्सर ठेवलं तरी चालेल. एवढं काय येणार आहे, अँगल येतो डिग्रीमध्ये 108 अपॉन पाय डिग्री, एवढा अँगल येतो. आणि नंतरचं आहे पुढचं एक्झाम्पल. हे झालं एक्झाम्पल 3 झालं. आता एक्झाम्पल 4 नंबरचा आन्सर. 4 नंबरच्या याच्यात काय दिलेलं आहे, अ पेंडुलम ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर ऑसिलेट्स थ्रू अन अँगल ऑफ 18 डिग्री. पेंडुलम दिलेला आहे. हा पेंडुलम आहे सपोज, आणि तो ऑसिलेट होतो किती डिग्रीने, 18 डिग्रीने. आणि लेंथ दिलेली, म्हणजे ही लेंथ दिलेली 14 सेंटीमीटर म्हणजे रेडियस. आणि आपल्याला काय काढायचं, एवढी लेंथ काढायची पेंडुलमची. पेंडुलम ऑफ लेंथ आहे 14 सेंटीमीटर, ऑसिलेट्स थ्रू अन अँगल ऑफ 18 डिग्री, फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. मग हे हा पाथची लेंथ आपल्याला काढायची, म्हणजे ए बी पाथची लेंथ काढायची, म्हणजे आर्क काढायचा, लेंथ ऑफ आर्क. मग दिलेलं काय, लेंथ ऑफ पेंडुलम म्हणजे आर दिलेला आहे. हिअर आर इक्वल टू किती 14 सेंटीमीटर. थिटा हा डिग्रीमध्ये दिलेला आहे. तर आपल्याला रेडियनमध्ये काय करावं लागणार आहे, कन्वर्जन करावं लागेल. 18 इंटू पाय अपॉन 180. हे कशामध्ये कन्वर्जन होतं, रेडियनमध्ये. आणि 18 ने भाग देता येईल. पाय अपॉन 10 काय येणार आहे, रेडियन. एवढा काय मिळतो आपल्याला, थिटा. मग देअरफॉर वी हॅव लेंथ ऑफ पाथ, लेंथ ऑफ पाथ इट इज इक्वल टू काय येणार आहे, लेंथ ऑफ आर्क ए बी, लेंथ ऑफ आर्क ए बी. आणि इट इज इक्वल टू काय, आर्क ए बी ची लेंथ म्हणजे ही असे. देअरफॉर हिअर आर इंटू काय थिटा. आर किती दिलेलं आहे 14, आणि थिटा किती आहे पाय अपॉन 10 रेडियन आहे, एवढा आहे. 2चा भाग जाईल 7π/5. एवढं काय लेंथ आहे. आणि इथं काय येणार आहे, हे सेंटीमीटरमध्ये येणार आहे, कारण रेडियस ही सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे. 7π/5 सेंटीमीटर, किंवा पायची व्हॅल्यू 3.14 टाकली आपण, तर किती येणार आहे अँगल, ते लेंथ किती येणार आहे अपॉन 5. हे मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. 7 4 28, 2 कॅरीवर, 7 आणि 2 9, आणि 7 3 21 अपॉन किती 5. म्हणजे किती येणार आहे, 5 ने डिवाइड केला तर 4चा भाग जाईल, पॉईंट द्यावा लागेल. आणि कितीचा 3चा भाग जाईल, आणि खाली 4 राहतं. आता कितीचा 9चा भाग जाईल, खाली 3 9 तर 6, एवढं सेंटीमीटर आहे. 4.396 सेंटीमीटर, किंवा 4.4 असं लिहिता येईल अप्रॉक्सिमेटली. 9 6 आपण निग्लेक्ट करू. 9 हा काय ग्रेटर दॅन 5 आहे. मग आधीच्या डिजिटमध्ये काय करता येईल, 1 ॲड करता येईल, म्हणजे इट इज अप्रॉक्सिमेटली म्हणताय 4.4 सेंटीमीटर. नियरली वाटलं तर आपण असं इट इज 4.4 सेंटीमीटर येईल. किंवा मग कसं लिहिताय 7π/5 सेंटीमीटर, एवढी काय येणार आहे आर्कची लेंथ येईल. हे झालं एक्झाम्पल 4. आता एक्झाम्पल 5 आहे.
एक्झाम्पल 5 काय दिलेलं आहे, 2 आर्क्स ऑफ द सेम लेंथ सबटेंड अँगल्स ऑफ 60 डिग्री अँड 75 डिग्री. 2 आर्क आहे, त्यांची लेंथ सेम आहे, मग अँगल करस्पॉन्डिंग दिलेले आहे 60 डिग्री आणि 75 डिग्री ॲट द सेंटर्स ऑफ द सर्कल. व्हॉट इज द रेशो ऑफ द रेडियाई ऑफ द टू सर्कल. रेडियाईचा रेशो विचारलेला आहे आपल्याला. दिलेलं काय आहे, θ1 दिलेला आहे 60 डिग्री. तर रेडियनमध्ये आपण कन्वर्जन करू. रेडियनमध्ये आपल्याला अँगल लागतो 60 × π/180. हे काय तर रेडियनमध्ये म्हणजे π/3 रेडियन एवढा अँगल येतो. θ2 दिलेला आहे, ते किती आहे 75 डिग्री. तर रेडियनमध्ये कन्वर्ट करू आपण 75 × π/180. हे रेडियनमध्ये येणार. तर 15चा भाग जातो 75/180. 15ने किती 5चा भाग जातो आणि इथे किती 12चा. आता काय जाणार नाहीये भाग. 5π/12 रेडियन एवढा θ2 आला. आणि लेट S1 आणि S2 आपण काय मानू, लेंथ ऑफ आर्क. लेट S1 and S2 be lengths of arc. Length of arc. There but दिलेलं काय आपल्याला S1 = S2 दिलेलं आहे, म्हणजे दोन्ही आर्कची लेंथ कशी दिलेली आहे, सेम दिलेली आहे. मग therefore S1 = काय R1 × काय θ1 = R2 × काय θ2 फॉर्म्युलानुसार. θ1 R1 आपण R2 इट इज इक्वल टू काय ना θ2 आपण काय होणार आहे θ1 θ2 आपण काय θ1. हा θ1 इकडे आल्यावर डिनॉमिनेटरला येणार आणि θ2 ची व्हॅल्यू टाकू आपण. θ2 किती आहे 5π/12 आणि खाली θ1 किती आहे π/3. मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहू आपण 5π/12 × 3/π असं लिहिता येईल. 3 ने याला भाग जाईल 4चा आणि हा पाय काय होईल कॅन्सल होईल. मग therefore R1/R2 इट इज इक्वल टू काय 5/4. और कसं लिहिता येईल आपल्याला R1:R2 = 5:4 असा रेशो लिहिता येईल. हे झालं 5 नंबरचं एक्झाम्पल. आता नंतरचं 6 नंबरचं एक्झाम्पल. द एरिया ऑफ ए सर्कल इज 25 स्क्वेअर सेंटीमीटर. 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर एवढा एरिया दिलेला आहे. फाइंड द लेंथ ऑफ इट्स आर्क सबटेंडिंग an angle of 144 degree at the center. Also find the area of the corresponding sector. लेंथ ऑफ आर्क काढायचं आणि एरिया ऑफ करस्पॉन्डिंग काय सेक्टर फाइंड आउट करायचं. दिलेलं काय सर्कलचा एरिया दिलेला आहे. एरिया ऑफ ए सर्कल एरिया ऑफ सर्कल इट इज इक्वल टू काय 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर हे दिलेलं आहे आपल्याला. मग सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला माहिती आहे काय आहे πr². πr² = 25 पाय and pi get cancel, therefore r² = 25 and therefore r = काय 5 सेंटीमीटर येणार. रेडियस हे काय निगेटिव्ह नसतं, ते पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. आणि नंतर काय दिलेलं आहे थिटा दिलेला आहे. थिटा किती दिलेला आहे 144 डिग्री एवढं दिला. हा रेडियनमध्ये कन्वर्ट करावं लागेल आपल्याला. म्हणजे दिस इज इक्वल टू 144 × π किती 180. रेडियनमध्ये कन्वर्जन होतं. दोघांनाही 12 ने भाग जाईल. वरती किती राहतं 12 आणि खाली किती आहे 15. 144 आपण 180. 12 ने भाग दिला तर वरती 12 राहणार आणि याला भाग दिला तर 15. परत नंतर कितीचा भाग जातो 3चा भाग जातो. 3 4 दा 12 आणि 3 5 दा काय 15 म्हणजे 4π/5 रेडियन एवढं येतं. 4π/5 रेडियन एवढं काय आलं थिटा आला. आणि आता लेंथ ऑफ आर्क काढताय.
Therefore, length of arc equal to r into काय थीटा. S equal to काय फॉर्म्युला आहे, लेंथ ऑफ आर्क S equal to r into थीटा. मग r किती आहे 5 आणि थीटा किती आलेले आहे 4 पाय बाय 5 गेट कॅन्सल आणि किती आता 4 पाय सेंटीमीटर मध्ये येणार किंवा मग 4 इंटू किती घेता येईल 3.14 घेता येईल, असं सुद्धा आपल्याला घेता येईल. मग 16 1 कॅरवर 3 4 आणि 1 किती 5 आणि 3 4 12 एवढं काय तर सेंटीमीटर किंवा मग 4 पाय सेंटीमीटर असं सुद्धा आपल्याला लिहिता येईल. आणि आता काय आणखीन विचारलं, ऑल्सो फाइंड द एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर. करस्पॉन्डिंग सेक्टरचा एरिया पण विचारला. एरिया इट इज इक्वल टू काय आर इंटू एस आहे, हा फॉर्म्युला सुद्धा आहे, अपॉन 2 हे सुद्धा कन्सिडर करता येईल किंवा 1/2 आर स्क्वेअर थीटा असं लिहिता येईल. आर इंटू एस अपॉन काय 2 असं लिहू आपण. आणि काय येतं मग आर किती आहे 5, एस किती आलेले आहे 12.56 अपॉन 2. याला भाग देता येईल 2 ने डिवाइड करता येईल 5 इंटू 6.2 चा भाग जातो खाली 1 राहिलं 6 आणि 2 8 दा काय 16. 5 ने मल्टिप्लाय करू 5 8 दा 40 4 कॅरीवर 5 2 दा 10 आणि 4 14 1 कॅरीवर 5 6 दा 30 आणि 1 31 आणि 0.40 31.40 एवढे येणार आहे. आणि एरिया आहे स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये येणार. हा काय मिळाला आपल्याला एरिया मिळाला आणि काय लेंथ ऑफ हे आर्क मिळालं. हे एक्झाम्पल 6 झाले आणि बाकीचे एक्झाम्पल 4च राहिले ह्या एक्सरसाइज मधले, तर ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ.